परमेश्वराची नावाची महिमा हो. परमेश्वराने आपल्याला हे 9 महिना आपल्या डोळ्याचा बुबलासारखे परमेश्वराने आपल्याला सांभाळले, सुरक्षा दिले. म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊन एक सुंदर मराठी गीत गाऊया. सुखान घे रे प्रभू तुझा हाती. सुखान घे रे प्रभू तुझा हाती, वल्लोरे माझी नावने किनारे. सुखान घे रे प्रभू तुझा हाती, वल्लोरे माझी नावने किनारे. प्रभुजी तूच आमचा परमेश्वरा, सुखान घे प्रभुजी. तूच परमेश्वर आमचा नाव किनारी टाक परमेश्वरा. आमच्या जीवनात जर त्रास वादळसारखा वाऱ्यासारखा आला तरी पण परमेश्वरा तूच आमचा एकमात्र आधार आहे परमेश्वरा. आम्ही विश्वास करतो परमेश्वरा, तू कधीही आम्हाला सोडणार नाही परमेश्वरा. तू जगतचा परमेश्वरा अंत परमेश्वरा, त्या परमेश्वरा सगळं कार्यात परमेश्वरा तू आमच्या सोबत आहे. तू आमचं रक्षण करतो परमेश्वरा. तू आम्हाला परमेश्वरा आत्तापर्यंत तू आम्हाला चालवलो म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देतोय परमेश्वरा. परमेश्वरा आत्ता पण तुझा परमेश्वरा वचनाने आमच्याशी बोल परमेश्वरा. ते वचन आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी आम्ही एक फळ घेऊन परमेश्वरा एक जीवन तुझ्या नावाच्या गौरवसाठी जगण्यासाठी आमची सहायता मदत कर परमेश्वरा. तू असं करणारे म्हणून धन्यवाद. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताचे गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या स्तुती असो. या महिन्यासाठी परमेश्वराने दिलेल्या वचनाला तुमच्या समोर मी वाचते. योना 2:7. माझ्या आत्माने सर्व आशा सोडून दिल्या होता, पण मग मला परमेश्वराच्या स्मरण झाले. परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती ऐकलीस. हे योना भविष्यवक्त्याच्या, योना संदेष्टाच्या प्रार्थना होता. केव्हा हे प्रार्थना योनाने केले होतो? जेव्हा तो मासाच्या पोटात होता तेव्हा योना परमेश्वराला शोधत होता. जेव्हा त्याच्या आशा त्यांनी सोडले, त्याला जिण्याचे आशा नव्हते, कारण तो मासाच्या पोटात होता. त्याला वाटले आता मी वाचणार नाही, आता माझ्या जीवनाचे अंत होणार आहे, आता मी मरणार आहे. म्हणून त्याचा आत्मा एकदम आज घाबरत होता. त्याचा आत्मा परमेश्वराला स्मरण केला. हालेलुया. परमेश्वराचा जन आपल्या जीवनात पण असं
वेळ येतो जेव्हा आपल्याला काही सुचत नसते, आपण काय करू, कसं आपण जीवन जगू शकतो. कारण मासाच्या पोटात एक व्यक्ती गेल्यानंतर तो कधी वाचणार नाही, कारण मासा त्याला खाऊन टाकणार आहे. त्या दशात तो योना परमेश्वराला स्मरण केला. हालेलुया. वचनात असा लिहिले आहे, योनाने परमेश्वराची स्मरण केली. योनाला परमेश्वराची स्मरण झाला. हालेलुया. आपल्या जीवनात पण कधी असा वेळ येतो तेव्हा आपल्याला वाटते आपण आता बचणार नाही, आता आपण वाचणार नाही, आपल्याला कोणी पण सोडू शकत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचे? परमेश्वराच्या प्रजा, तुम्ही परमेश्वराच्या स्मरण करा. तुम्ही जे त्रासापासून जात आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्ही कोणाला हाक मारू नका, तुम्ही परमेश्वराच्या स्मरण करा, परमेश्वराला हाक मारा, परमेश्वराला तुमच्या विनंती परमेश्वराला बोला, तेव्हा परमेश्वर तुम्हाला सोडवणार. इथे लिहिले आहे, परमेश्वराने आपला पवित्र मंदिरातून माझ्या प्रार्थनाला ऐकला. माझ्या प्रार्थना परमेश्वराच्या पवित्र मंदिरापर्यंत पोहोचले. हालेलुया. 9 वचन मध्ये आपण असं वाचतो की परमेश्वर तुझे केवळ तू ही मला सोडवू शकतो, कारण तुझ्या करिताही होणार आहे. कारण परमेश्वराच्या अलावा कोणी पण आपला तारण करू शकत नाही. परमेश्वराचा भक्त त्याने परमेश्वराचा नाव घेतले, त्यामुळे परमेश्वराने त्याला मासाच्या पोटातून परमेश्वराने त्याला सोडवला. नंतर तो परमेश्वराच्या सेवा करण्यासाठी तो गेला. त्याच्या द्वारा पूर्ण निनिवे शहर उद्धार पाहिले. हालेलुया. पूर्ण निनिवे शहर परमेश्वराला जाणू लागले. पूर्ण निनिवे शहरात राहणारे लोक पापाचा अंगीकार करून तारण पाहिले. परमेश्वराच्या प्रजा, तुम्ही हालेलुया परमेश्वराच्या चरणात प्रार्थना केले तर निश्चय परमेश्वर तुमच्या प्रार्थनाला ऐकणार आहे आणि तुम्हाला तारण देणार आहे. तुम्ही असा विचार करू नका की माझ्या जीवनात खूप त्रास आहे, खूप परेशानी आहे, परमेश्वर कसा मला सोडू शकता. बघा, मासाच्या पोटातून एक व्यक्तीला परमेश्वर सोडवलं तर तुमच्या जीवनात का परमेश्वर कार्य करणार नाही. तुम्हाला पण असा भयानक परिस्थिती पासून परमेश्वर तुम्हाला सोडवणार, तुम्हाला वाचवणार, तुमच्या तारण करणार. म्हणून तुम्ही भिऊ नका, तुम्ही घाबरू नका, परमेश्वराला सोडू नका, परमेश्वराला हाक मारा, परमेश्वराचा धन्यवाद करा. 9 वचनात असं लिहिले आहे, तो परमेश्वराच्या सन्निधान मन्नत मागून परमेश्वराला स्तवन करीतो, परमेश्वराचा धन्यवाद करीतो. परमेश्वर तू मला सोडवणार, कारण तू माझा तारण करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला पण असा विश्वास व्हायला पाहिजे की परमेश्वरी तुमचा तारण करू शकता. तुम्ही असा विश्वास धरून परमेश्वराला स्मरण करून प्रार्थना करशील तर परमेश्वर नक्की तुम्हाला सोडवणार, नक्की तुमच्या परिवाराला परमेश्वर तारण करून देणार. नक्की परमेश्वर तुमच्या मुलगा, तुमच्या पोरांना परमेश्वर आशीष करणार. परमेश्वरा या वचनानुसार तुम्हाला चालविल आणि तुम्हाला आशीष करेल. आपण डोळे बंद करून प्रार्थना करूया. स्तवन करीते परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद करते परमेश्वरा. तारण करणारा परमेश्वर तू आहे, सोडणारा परमेश्वर तू आहे, आमचा मुक्ती करता परमेश्वरा तू आहे. परमेश्वरा, त्याबद्दल तुला धन्यवाद करते परमेश्वरा. वचनाबद्दल तुम्ही आमच्याशी बोलले त्याबद्दल धन्यवाद करते परमेश्वरा. जेव्हा आमच्या आशा आम्ही सोडून देतो परमेश्वरा, तेव्हा तू आमचा आधार बनून
आमच्या हालेलुया प्रार्थनाला ऐकून परमेश्वर तू आम्हाला सोडवणारा परमेश्वर आहे, त्याबद्दल धन्यवाद करते परमेश्वरा. जसे योनाने परमेश्वरा तुमच्या स्मरण केले, असं तुमच्या हालेलुया प्रजा तुम्हाला स्मरण करून जीवनात येणारा सर्व तुफानापासून, सर्व आंधीपासून, सर्व कष्टापासून सुटकारा पाहण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा परमेश्वरा, त्यांच्या सहायता करा परमेश्वरा. तुमच्या नावाला आम्ही हाक मारतो परमेश्वरा. आमच्या प्रार्थनाला सुनून सर्व लोकांना तुम्ही बरा करा, आशीष करा, सोडवा. तुमच्या नावाला महिमा करा. सारा आदर गौरव तुमच्या नावाला देते. येशू मसीहच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.